पालखीची आहे ती वेशीपर्यंत आली आणि तो जो क्षण आहे आता आपण इकडून बघायला भेटला ना आपल्याला. ही यात्रा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावातली आहे. मला तर देव कसे आले त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. शांत रात में ज्वाला जगे, कैलाश से प्रकाश भागे. महादेवा सवारी सर्जत चालण्याचा एक वेगळाच आनंद असतो. प्रसाद वगैरे भेटतो त्यामुळे आम्ही सगळी चालत येतो. आमच्या वाडवडिलांपासून म्हणजे आमच्या पूर्वज 1-2 पिढ्यांपासून हे चालू आहे. तेव्हापासून आमची म्हणजे बैलगाडीची प्रथा आहे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. तर आत्ता मी सध्या आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील वीर गावामध्ये आणि आपला थंबनेल बघितल्यावर तुम्हाला कळालं असेल की मी इकडे का आलो. तर पंचक्रोशीतली सर्वात मोठी ही जी यात्रा आहे, मी खूप वर्ष झालं बघत होतो की इकडे यायचं, तर आज मी इकडे आलोय. त्याच दिवशी मुंबईवर आपण सकाळी निघालोय आणि आता आपण शिरवळमध्ये पोहोचून मावशीची गाडी घेऊन वीरमध्ये पोहोचलोय आणि आता आपण संपूर्ण ह्या जत्रेला अनुभव घेणार आहोत. आता दुपारपासून ते रात्री आपण रात्री लग्न वगैरे लागतं ते सगळं बघणार आहोत. तर हे सगळं मी शूट करणार आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये, तर ते तुम्ही पुढे बघा. तर चला. खूप वर्षापासून माझ्या मनात एक इच्छा होती, ह्या यात्रेचा अनुभव एकदा तरी घ्यायची. दरवर्षी फक्त ऐकत आलोय, पाहत आलोय, पण यावर्षी तो योग जुळून आला. मी या मंदिरात आधी अनेक वेळा आलोय, पण या यात्रेचा वेळ पहिल्यांदाच. ह्या पवित्र दरवाजातून आतमध्ये पाऊल टाकलं आणि खरं सांगायचं तर तो क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताना असं वाटत होतं जणू स्वर्गाच्या दरवाजातून प्रवेश करताय. समोरून येणारा हा तेजस्वी प्रकाश, आजूबाजूला भक्तांनी भरलेली ही गर्दी आणि श्रद्धेच्या गजरात न्हालेलं हे मंदिर, त्या क्षणी मन अक्षरशः थांबलं. मग मी ठरवलं, हा अनुभव फक्त मनात नाही तर कॅमेऱ्यातही साठवायचा आहे. जे काही डोळ्यांनी पाहत होतो, जे काही अनुभवत होतं, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी शूट करायला सुरुवात केली. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मृक्षीयमामृतात्. देवाचे मानकरी, देवाच्या काठी आणि शासन हे यायला सुरुवात झाली तर होती. आपल्यावर इकडचे काय गावकरी म्हणतात, तुम्ही कुठल्या गावचे सगळे? मी नारायणपूरचा आहे. तर हे सगळी गँग आहे ती बसण्याची नारायणपूरची आहे. आणि आता आपल्याला काय माहित आवाज येतोय की नाही आपल्याला, आपण काय बोलतोय ते, कारण की आपल्या स्पीकरचा खूप जास्त आवाज आहे. आपण प्रयत्न करूया हे आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. जर आवाज नाही आला तर आपल्याला हे बाहेर जाऊन पण सांगतील या सगळ्या गोष्टी, काय असतं काय असते. ठीक आहे. तर हा दादा, आपलं नाव काय? वैभव. आणि अशा प्रकारे आपल्या मंदिरामध्ये पेढे वगैरे पण वाटले जातात, प्रसाद वाटले जातो. तर आता आपल्याला वैभव दादा पूर्ण जी काय माहिती त्याला माहिती आहे या जत्रेबद्दलची ती सांगणार आहे थोडक्यामध्ये, की हे नक्की काय असतं आणि ही एवढी पंचक्रोशीमध्ये बनवली जाणारी जी ओळखली जाणारी जत्रा आहे ती नक्की काय आहे. ओके. हे आपले इथं 10 दिवस चालणारी जत्रा आहे. तर ही श्रीनाथांचे लग्न पार पडते
तिथे आपल्या इथं शेवटचे लग्न 4:30ला लागते. तिथने पुढे 5 दिवसानंतर इथं गोपाळ असतात. 5 दिवसानंतर गोपाळ चालू होतात. शेवटच्या दिवशी मारामारी म्हणजे रंगशेष्टा नसते, तेव्हा कार्यक्रमाची समाप्त होते. पहिली गोष्ट आज पहिला दिवस आहे जत्रेचा, काल हळद झाली. माझ्या हिशोबाने म्हणजे मी जेवढं बघून आलो, काल हळद झाली, आज लग्नाचा पहिला दिवस आहे, म्हणजे ते पण रात्री 11:30 वाजता नंतर लागतं. नाही 12ला लग्न लागतं. त्याच्या तर आपल्याला आता इकडे सगळी मंडळ भेटलेले आहे. मंडळ आनंद पाहू शकता. आनंद तुम्हाला गर्दीवरून आपण बाहेर जाऊन त्यांच्याकडून काय इन्फॉर्मेशन भेटते ती मी सांगेल तुम्हाला. त्यांचे पाय बघू शकता सगळेजण बिना चपलीचे. हे लोक सगळे बिना चपलीचे चालत आले. पण तो पेढा खाल्ला, आता ते संपलेत. तर त्यांनी आहे ना पेढा त्यांना पोरगा व्हावं म्हणून वाटले होते. तर इकडे असं नवस बोलले जातात की मला पोरगा होऊ दे, माझं लग्न होऊ दे. याचं होतं. तर या सगळ्या गोष्टीसाठी असे नवस बोलले जातात आणि पेढे वगैरे वाटले जातात. तेवढ्यात हो हो म्हणता गर्दी वाढायला सुरुवात झाली होती. यात्रा बघायला गेली तर नक्की ही रात्रीचीच. म्हणून मी माझ्या या मित्रमंडळासोबत थोडा वेळ मंदिराबाहेर गेलो या यात्रेबद्दल अजून माहिती घेण्यासाठी. आणि तेव्हा कळालं ही यात्रा फक्त एका दिवसाची नाही तर श्रद्धेचा अखंड प्रवास आहे. खूप लांबून लांबून लोक या यात्रेसाठी येतात. कोणी पायी, कोणी बैलगाडीने. 1 नव्हे 2 नव्हे तर 40-50 लोकांचा हा ग्रुप बनून इथे एकत्र येत असतात. ही 10 दिवसाची यात्रा पूर्ण करण्यासाठी येताना भक्त आणि भाविक मंदिराच्या आजूबाजूला त्यांना ठरवून दिलेल्या जागेत राहतात. त्यासाठी ते तंबू उभारतात. यालाच गज बांधणे असंही म्हणतात. त्या गजामध्ये राहून तिकडे जेवण वगैरे बनवून ही यात्रा ते पूर्ण श्रद्धेने पार पाडत असतात आणि या यात्रेचा आनंद घेत असतात. बाहेर आलो मंदिराच्या, ती जी पूर्ण गोष्ट बघायला भेटते ती आपल्याला 7 वाजताच्या दरम्यान पालखी आल्यानंतर बघायला भेटते. तर त्याची पूर्ण गँग होती नारायणपूर आलेली, ते आपल्याला इन्फॉर्मेशन सांगणार आहे की नक्की जत्रा काय असते आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. ते लोक मी जेवढं मला माहिती तेवढं तुम्हाला सांगून द्या. 2 मिनिटं की नारायणपूर पासून 40 किलोमीटर चालत आले बिना चपलीचे. आणि नक्की जत्रा काय असते त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते सांगतील आणि आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. तुम्हाला तर देव कसे आले त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. की देव पहिले सोनारीला होते, काळभैरव म्हणून. तर ते काळभैरव इथं सोनारीनं वीर गावामध्ये आले. वीर गावामध्ये आले त्यावेळेस नदीच्या पलीकडे होते. नदीला पूर आला होता. त्या पूर आल्यानंतर नंतर घोड्याने तिथनं नदीच्या पलीकडनं अलीकडे उडी मारली. तर त्या बाजूला पूर्ण खडक होते. त्या खडकामध्ये घोडा नाचला. घोडा नाचल्याच्या नंतर त्याच ठिकाणी देवाने घोडवड्डाण म्हणून नाव ठेवलं. तिथनं घोडवड्डाण देव वीर गावात आहे. वीर गावामध्ये आल्याच्या नंतर मस्कोबा या ठिकाणी मसनवाटा होता. त्या ठिकाणी देवांनी प्रस्थान केलं. तर त्यांचं मस्कोबा नाव पडलं. त्याच्यानंतर आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये कुडीत गाव आहे. कुडीत गावामध्ये तुळाजी बाबा बघत होते. ते रोज नित्यनेमाने वीर गावाला यायचे. ती सेवा म्हणजे रात्रंदिवस करतच होते. त्यानंतर देवाने त्यांना एक वरदान दिलं. वरदान दिल्याच्या नंतर ते वरदान असं झालं की देव म्हणजे तू एवढ्या लांब चालत येतो रोजचं, तुझ्यासाठी मी तुझ्या गावाला येतो. जिथपर्यंत तुला सण होईल तिथपर्यंत फक्त मागं बघायचं. मग ते असं चालत असताना त्यांचा प्रवास चालू झाला. प्रवास चालू झाल्याच्या नंतर कुठे गावापासून 1/2 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांनी खरंच देव माग आलेत का हे पाहण्यासाठी त्यांनी मागं बघितलं. तर मग ते तुळाजी बा म्हणून त्यांच्या तिथे प्रस्थान केलं. तिथं मुस्कोबा म्हणून ही यात्रा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावातली आहे. ही यात्रा पौर्णिमेला चालू होते. कमीत कमी 10 दिवस यात्रा चालते. ही यात्रा पौर्णिमेच्या आजच्या दिवशी हळद असते देवाची. दुसऱ्या दिवशी देवाचं लग्न असतं. पहिलं लग्न 11:30 वाजता, दुसरं लग्न 2:30 वाजता असते. हा पौर्णिमेचा दिवस पहिलं लग्न आपल्या 11:30 वाजता लागतं. ते आज साहेबांची आहे बहीण वाईवरून तिथं नदी काठी, तिथं दोन्ही पालख्यांची भेट होते. त्याच्यानंतर तिथं भेट गाठी झाली की तिथं पहिलं लग्न लागतं. त्यातून मंदिरात येते. मंदिरात संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रमाची सांगता होते. ते शेवटचं लग्न लागतं. हे पहिला दिवस पौर्णिमेचा दिवस. आणि त्यापुढे 10 दिवस यात्रा चालू राहते. शेवटचे 3 दिवस परत मेन यात्रा चालू होते.
5व्या दिवशी आपल्या मंदिरात गोपाळ चालू आहे. मंदिराची देवांची पाकणूक चालू आहे. पाकणूक म्हणजे आपण जी पुढची भविष्यवाणी असते ना, त्या एक वर्षाची पुढच्या वर्षाची पाकणूक जी एका माणसाच्या अंगात देव आहे. देव पुढची पाकणूक सांगते, म्हणजे पुढची सगळी भविष्यवाणी सांगतात. पुढे काय घडल काय नाही ते सगळं सांगतात. मारामारी म्हणजे शेवटच्या दिवशी देवाच्या अंगावरती रंग शिंपण केला जातो. म्हणजे जसं काय आपण आता जे गुलाल असतं मंदिरात, त्याचं ते पाण्यात गुलाल करून ते रंग करतात. तर मग देवाच्या अंगावरती रंग शिंपण करून सगळ्या लोकांच्या अंगावर रंग शिंपण करून कार्यक्रमाची सांगता करतात. त्याच्यानंतर जे आपले दंगदर बांधव आहेत त्यांची यात्रा चालू होते. म्हणजे जसं की आता पहिलेचे 10 दिवस म्हणजे पूर्ण व्हेज मध्ये यात्रा असते. शेवटच्या 10व्या दिवशी नंतर धनगर लोकांची यात्रा चालू शिळ होते. यात्रा. शिळ यात्रा म्हणजे नॉन व्हेज चालू होती त्यांचं. त्यांची बकरी बिकरी ते कापतात देवाला. ते पुढे त्यांची यात्रा 1 दिवस चालू होती. ज्यांचं नवस असते ते प्रत्येक जण नवस फेडतो इथून. काही जण 5 बकरी कापतात, 12 बकरी कापतात. म्हणजे बेसिकली गोष्ट ही आहे की तुम्ही माझ्या गावची जत्रा बघितली आहे. ती जत्रा आमची कशी पूर्ण महिनाभर म्हणजे ती जत्राच आमची असते ती पूर्ण वेज असते, पोळ्यांचाच असतो. ह्या इथे कसं आहे की 10 दिवस झाल्यानंतर 10 पोळ्या असतात. 10 दिवस पोळ्या असतात. म्हणजे ती जत्रा प्रॉपर मानली जाते. आणि त्याच्यानंतर जेव्हा मारामारीचं म्हणजे ते रंग शिंपडलं जातं, त्याच्यानंतर मग ती शिळ जत्रेला सुरुवात होते असं म्हटलं. आणि त्यानंतरचे हे आलेले असतात दुसऱ्या गावामधून देवाचे सेवक म्हणू शकतात त्या सगळ्या गोष्टीसाठी 10 दिवसासाठी, तर ते तिकडून निघून जातात आणि धनगऱ्यांची जी असते ती यात्रा इकडून तिथे सांगतात. मित्रांनो, आता आपल्याला की ही माहिती कळली की देव कसा आला, जत्रा काय असते. तर आता हे जे मित्रमंडळ आहे जे आलेत 40 किलोमीटर लांबून, तर त्यांचा हा इथपर्यंत चालत यायचा प्रवास, हे वर्षानुवर्षाची पिढ्याची लोक असे चालत येतात त्या जत्रेसाठी. त्याच्याबद्दल त्यांचा जो एक्सपिरियन्स कसा होता ते आता आपल्याला सांगतील. परंपरा आहे ना, आमच्या वाडवडिलांपासून म्हणजे आमच्या पूर्वज 1-2 पिढ्यांपासून हे चालू आहे. तेव्हापासून आमची म्हणजे बैलगाडीची प्रथा आहे ती आजपर्यंत आम्ही चालू केली. आमच्या घरातले सर्वात लहान मुलगा आहे त्याला पण लय आवड आहे. तर तो पण पुढे भविष्यात आणून चालण्याचा एक वेगळाच आनंद असतो. प्रसाद वगैरे भेटतो त्यामुळे आम्ही सगळे चालत येतो. आणि सगळे मित्र वगैरे बैलगाडी घेऊन येतात. बैलगाडी म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा क्षण, आवडणारी गोष्ट म्हणजे बैलगाडा. आणि बैल प्रत्येक घरोघरी असतात, घरोघरची बैल गिरला येत असतात आणि त्यांच्याबरोबर सोबत आम्ही येत असतो. इथं दिवसभर चालून आम्ही 4 ते 5 वाजता इथं पोहोचतो. 4 ते 5 वाजल्यापासून काय अख्ख्या यात्रेत हिंडत असतो. आणि नंतर मग लग्न होतं. लग्नानंतर आम्ही घरी जात असतो. यावेळेस असं बनवलं गेलंय की जे या यात्रेसाठी येतात त्यांच्या बैलगाडी मालकांना म्हणजे बैलगाड्यांना अशी पाटी दिलेली आहे आणि त्यांना ते जागाचं म्हणजे जसं आपल्या गाड्यांना पाटी असते तसं ते नंबर दिलेला आहे. आणि म्हणजे ओळखण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचे बैल. आणि ही जागा जी आहे ना, जी आता आपण बसून त्यांच्याबरोबर जी एक्सपिरियन्स शेअर केला त्यांनी, ती सगळी जागा त्यांची आहे आणि ते इथे बसतात आणि येत असतात. असं आहे सगळेजण बैलांना आपल्या त्या मंदिरापाशी जाऊ. इकडे असलेल्या ह्या मानकरींची काठी आणि त्यांचे हे लोक यायला सुरुवात झाली होती देवाच्या आशीर्वादासाठी आणि देवाला भेटण्यासाठी. कुडीदची पालखी येण्याची सगळेच वाट पाहत होते. हळूहळू भाविकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली होती. मित्रांनो, आपण मंदिराच्या या साईडला टॉपला आहे आणि पालखी जी आहे ती वेशीपर्यंत आली आणि तो जो क्षण आहे आता आपण इकडून बघायला भेटणार आपल्याला, जो म्हणजे लोक बघण्यासाठी येतात ती पालखी, कुडीची पालखी तिथे आली आहे आणि मी या साईडला उभं करतो. आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला भेटणार नाही. आणि समोरच आपलं बघा असं मंदिर आहे. अजूनही एवढी गर्दी आणि विचार करा जेव्हा ती पालखी तिकडून येईल. तर आता सध्या बघा हे चाललेत. प्रत्येकाच्या नजरा एकाच दिशेने लागल्या होत्या देवाच्या लग्नाकडे. कारण पहिलं लग्न बरोबर रात्री 12 वाजता लागतं आणि त्या पवित्र क्षणासाठी आता सगळी तयारी सुरू झाली. आता मी सध्या इकडे उभा आहे. इकडून बघा पूर्ण ऑपरेशन म्हणजे जे लाईट्स लावलेत, जे LEDs लावलेत ते सगळे ऑपरेशन इकडून होत आहे आणि मंदिर आता इथे असं
खाली अशी गर्दी होत चालली आहे, कारण की कुडीची पालखी इथून येणार आहे आणि आपण आता इथून शूट करणार आहे त्या सगळा क्षण. तर लोकही तिकडेही त्या साईडलाही बसले, कुडीची पालखी त्या साईडला आली. आपण मंदिरात येतानाचा शूट घेणार आहोत. हा जो प्रसंग जो आपल्याला पाहायला भेटतो तो काही साधा सोपा नाही. देवाला नवस बोलण्याची पद्धत अशी म्हटलं जातं. पिढ्यान पिढ्या चालत आलेली श्रद्धेची आणि विश्वासाची ही अनोखी परंपरा, आणि आज त्या परंपरेचा मी एक साक्षीदार आहे. आणि तो क्षण हळूहळू जवळ येत होता. कुडीची पालखी मंदिरात आल्यानंतर देवाचं पहिलं लग्न बरोबर 12 वाजता लागलं. या सगळ्याचा गोष्टीचा अनुभव तुम्ही इकडे समोर पाहू शकता. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मृक्षीयमामृतात्. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मृक्षीयमामृतात्. पहिलं लग्न लागल्यानंतर देवाची पालखी, काठी आणि शासन आणि हे सगळे मानकरी मंदिराला वेढा मारण्यासाठी निघतात. श्रीलंकांची पालखी दक्षिणेच्या दरवाज्यातून अन्नसिद्धीला मार्गस्थ होते. पालखी दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडते. भाविकांनी कृपया सहकार्य करा. पालखीला रस्त करून द्यायचे आपण. फटाके फुटू लागले. आनंदाचा जल्लोष सुरू झाला. बाहेर थांबलेल्या सगळ्या भाविकांना भेटण्यासाठी देव स्वतः मंदिराबाहेर आला. क्षणभर असं वाटलं जणू देवच आपल्या भक्तांकडे चालून आला आहे. डमरू की गूंज, दम दम दम. मंदिराला वेढा मारून आल्यानंतर पालखी, काठी आणि पालखीचे मानकरी हे मंदिरात पुन्हा आले. त्यानंतर रात्रीच्या 2 ते 3 दरम्यान, म्हणजेच माझ्या मते ब्रह्ममुहूर्तावरती देवाच्या दुसऱ्या लग्नाची सुरुवात झाली. हा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडत होता. आम्ही तो सोहळा इथून या बाजूने वरून शांततेने पाहत होतो. इथे फक्त दृश्य नव्हतं, तर इथे ही वाईब होती. इथला आनंद, इथली ऊर्जा मनापासून अनुभवावी अशी होती. आणि तेवढाच सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं असा गजर सुरू झाला आणि त्या गजरात सगळं वातावरण भरून गेलं. हा विवाह सोहळा थोड्या सोहळ्यामध्ये संपन्न होत आहे. Oh
दुम दुम दुम। शांत रात में ज्वाला जगे, कैलाश से प्रकाश भागे। महादेवा। नाग गले भस्म का रंग, चंद्र भले जतके संग। हर हर महादेव शंभो नाम, जग के आदर काल का काम। वेद बोले मंत्र गुनगुनाए, शिव के बिना सब शून्य समाये। नाम शमिष्ठा निर्वारो, ब्रह्मा विष्णु सभी अधूप। डमरू दम दम धरती ले, आकाश घूमे काल मिले। आणि देवाच्या ह्या दुसऱ्या लग्नाची सांगता पूर्ण झाली. अशा प्रकारे पुणा जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावात असलेल्या काळभैरवाच्या रूपातील विराजमान असलेल्या वीर मस्कोबा देवाची या लग्नाची यात्रा मी प्रत्यक्ष अनुभवली. ही यात्रा फक्त एक सोहळा नाही, तर एक श्रद्धा, परंपरा आणि विश्वासाचा संगम आहे. डोळ्यांनी पाहिलेलं, मनाने अनुभवलेलं आणि आयुष्यभर लक्षात राहणारा हा एक प्रवास माझाही होता.